नंदुरबार जिल्ह्यात शेतीपूरक व्यवसाय करणारा शेतकरी आता संकटात सापडला आहे. जनावरांना लागणारा चारा आणि ढीपची किंमत जी आहे ते मोठ्या प्रमाणावरती वाढली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या खर्चात जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती वाढ होताना दिसून येत आहे. कारण की शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना सर्वात महत्त्वाचे पदार्थ हे जे असतं ते चारा आणि ढीप असते. मात्र यांची किंमत जी आहे ते मोठ्या प्रमाणावरती वाढल्या असल्यामुळं शेतकरी जो आहे तो संकटात सापडला असल्याचं दिसून येत आहे. कारण म्हशी आणि गायींसाठी महत्त्वाच्या ज्वार, दादर आणि मक्याचा चारा जो आहे तो दिला जात असतो, तर दुसरीकडे ढेप देखील दिली जात असते. त्यामुळं मोठ्या प्रमाणावर यांचे दर वाढले असल्यामुळं शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना आता कुठेतरी आर्थिक ताण जो आहे तो सहन करावा लागत आहे. कारण की नंदुरबार जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर ते शेतीपूरक व्यवसाय करणारे शेतकरी आहे आणि या शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या दूध उत्पादक शेतकरी जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती आहे. दूध काढल्यानंतर नंदुरबार जिल्ह्यात किरकोळ प्रमाणावरती विक्री केली जात असते, तर मोठ्या प्रमाणावरती गुजरात राज्यामध्ये दूध जे आहे ते पाठवलं जात असतं. परंतु या ठिकाणी अनेक भेसळयुक्त दूध जे आहे ते देखील आढळून येत असतं. त्यामुळं अशा शेतकऱ्यांवर देखील कारवाई व्हायला पाहिजे अशी देखील मागणी जी ती केली जात असते. तर भेसळयुक्त दूधमुळं नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात जे आहे ते येत असतं. त्यामुळं कुठंतरी नागरिकांच्या आरोग्यासोबतच शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या शेतकरी देखील आता आर्थिक अडचणीत सापडलेला आहे. कारण की जनावरांना लागणारे जे खाद्यपदार्थ आहे त्यांची किंमत जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती वाढलेली. त्यामुळं दूध व्यवसाय करणारे शेतकरी जे आहेत ते संकटात सापडलेले. कारण की म्हशी आणि गायींसाठी मोठ्या प्रमाणावरती मका, ज्वारी आणि दादरचा चारा जो आहे तो दिला जात असतो आणि यांची किंमत जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती वाढली. कारण की नुकताच खरीप रब्बी हंगाम जो आहे तो संपलेला आहे. मात्र मोठ्या प्रमाणावरती अवकाळी पावसामुळं पिकं जे आहे ते खराब झाले होते. त्यामुळं चारा देखील आता कमी प्रमाणावरती आहे. त्यामुळं चाऱ्याची किंमत जी आहे ते मोठ्या प्रमाणावरती वाढल्या असल्यामुळं याचा परिणाम तो आता दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांवरती होताना दिसून येत आहे. जितेंद्र बैसाने, टीव्ही 9 मराठी, नंदुरबार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव.